जय शिवराय मित्रांनो. चला तर आम्ही आता निघालो होतो परांड्याला खास गणपती बाप्पांना आणायसाठी. पण जाता जाता म्हणलं पंपावर जावं आणि पेट्रोल टाकावं. तर पेट्रोल टाकायला थांबलो आम्ही, पण आमचा ढिगारा लय चंद्रा पुढं जाऊन माघारी आला आहे. ढिगाऱ्याला वाटलं पेट्रोल गाडीत आहे का नाही कुणास ठाऊक, म्हणून पुढं गेलो माघारी आलो आम्ही. पेट्रोल टाकलं. पेट्रोल फक्त टाकलं ₹100. तर पंपावाला म्हणतो हा ब्लॉक पडणार आहे का? नाही, आम्ही म्हणलं 100% पडणार आहे. पेट्रोल टाकलं आणि तिथून आम्ही थेट निघालो परांड्याच्या दिशेने, म्हणजेच आमच्या तालुका शहराच्या दिशेने. पुढं गेल्यानंतर म्हणलं आता बघावा कसं आहे कसं नाही, पण पावसा पाण्याचं वातावरण असल्यामुळे जबरदस्त. हा भेटला डोऱ्याचा मित्र प्रियांका गुरु. हा म्हणला डोरेमन. मग तिथून थेट आम्ही परांड्याच्या गावाच्या दिशेने निघालो. पण म्हणलं चला आधी यांना भेटावं. सगळं गावामध्ये असं पुढं जात असताना बाजारामध्ये भरपूर गर्दी, एवढीच गर्दी की सगळी गणपती बाप्पाला घ्यायला आलेच. लय जोरात गर्दी. गणपती पण असलं ताट एक नंबर होतं की बस नाव काढायचं नाही. पण गर्दीत बघून बघून पण गणपती बाप्पा कुठून पण दिसणारच की. गणपतीचा नाद थोडी ना करणार आहे वागानो आपण. गणपती बाप्पा एक नंबर बघण्यासाठी होतं माहिती आहे का. पण परांडा तालुक्यातल्या शहरातल्या ज्या गणपती कलाकारांनी एक नंबरची एक काळजी घेतली होती, मात्र गणपती बाप्पाचं खरं स्वरूप एक नंबर असं सातत्यात उतरवलं होतं, की असं नाही की इकडल्या तिकडल्या रूपात कोणत्या बी गणपती बाप्पाची किंवा आपल्या हिंदू धर्माची विटंबना होईल असा कुठलाही गणपतीचा आकार किंवा असं काही केलेलं नव्हतं. त्यामुळं गणपतीचं बघण्यासारखे आकर्षण एक नंबर खतरनाक होतं. त्यामुळे गणपती बाप्पा घेण्यासाठी हे आमचा जोडीदार. ह्या जोडीदाराला आम्ही फोन करून सांगितलं होतं अगोदरच आम्हाला गणपती घ्यायचा आहे. मग त्याने आम्हाला सांगितलं, "हे गणपती हाय, या घ्या." मग डोऱ्या मी गेलो. गणपती पसंत केला, जोडीदाराला म्हणलं गणपती घेतला. गणपती बाप्पा घेऊन टाकलं आणि मग काय एकदाचा दोघाला म्हणलं उचलून टाका. जोडीदार लई खास, एक नंबर जबरदस्त काळजी घेणारा, गणपती बाप्पाची कला करताना एक नंबर. मग म्हणलं आपण आता काय करू, बाहेर जाऊ, सामान घेऊन गणपती बाप्पाला उचलून आपल्या गाडीवर घेऊन जाऊ. तर आम्ही गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी आणली होती टू व्हीलर, ते ज्युपिटर. न्यायची पिढा. मग वांदे झाले. तरी म्हणलं डिगाऱ्याला आपण दोघं काय लय मोठे नाही, घेऊन चल. मग गाडीवर घेतलं आणि गणपती निघालो. शेवट म्हणलं आता भूक लागली. मग आलो आमच्या हनू वडापाववाल्यापाशी, समर्थ वडेवाले. हानूच्या हातची चव म्हणजे नाद नाही करायचा. परांडा शहराला असं आहा! नादच नाही करायचा. सुप्रसिद्ध असा वडा झाला आहे ते समर्थ वडेवाले. हाताला चवच नाही असं नाही हो, चवचा नादच नाही करायचा. पण ढिगाऱ्याच्या एनर्जीला कसं, एनर्जी ढिगाऱ्याला पुरणार नाही 2 वडापाव. घेतल्याने एकदाच संगट प्लेट 3, पण एक दुसऱ्याला गेली आणि 2 स्वतःजवळ ठेवल्या. म्हणलं चला आता मी बी वडापाव खातो. ढिगाऱ्याला म्हणलं तुझी तू 1 प्लेट खा, माझी मी 1 प्लेट खातो. नंतर बघू म्हणलं काय ते. आता पोटापाण्याचा विषय भागला. म्हणजे आधी देव उभा केला आणि मग पोट उभा केला. असं नाही तर अगोदर माणसं कसं असतं, अगोदर विठोबा मग पोटोबा, असं अजिबात नाही चालत. आपण वडापाव खाल्ला आणि थेट घराच्या दिशेने गावाकडे निघालो.